हॅलो स्टुडंट्स, तर न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिरीजचा हे आहे लेक्चर नंबर 18. लास्ट 2 लेक्चर्सपासून आपण ड्यूट्रॉन हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. मला वाटतं ड्यूट्रॉनबद्दल भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आपण डिस्कससुद्धा केलेल्या होत्या. ड्यूट्रॉन काय आहे, ड्यूट्रॉन कसा असतो, ड्यूट्रॉनमध्ये काय काय न्यूक्लियसमध्ये, आणि ड्यूट्रॉनच्या डिफरंट प्रॉपर्टीज काय आहे. त्यानंतर आपण ड्यूट्रॉनचं ग्राउंड स्टेटमधलं पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं. ड्यूट्रॉनचं जे टोटल वेव्ह फंक्शन्स असतं ते बघितलं आपण, काय आहे काय नाही. आता बघू त्याच्याशी असं 2-3 क्वेश्चन्स घेऊ आणि ड्यूट्रॉनचे उरलेले 1-2 प्रॉपर्टीज आपण कॅल्क्युलेट करू. बघा पहिला आहे क्वेश्चन्स की द ग्राउंड स्टेट. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, तर द ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन इज. बघ हा क्वेश्चन पाठीमागे कुठेतरी आला होता एकदा. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस ड्यूट्रॉन टॉपिक कव्हर होईल तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, तर बघा आता ड्यूट्रॉन टॉपिक झालेला आहे. आता या क्वेश्चनचा आपण आन्सर बघूया. काय द ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन इज. आता बघा आपल्याला सगळ्यांना माहिती, कारण आपली ड्यूट्रॉन टॉपिक आत्ताच झालेला आहे. ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन काय असते, ड्यूट्रॉनची जी ग्राउंड स्टेट आहे ग्राउंड स्टेट काय ड्यूट्रॉनची, तर ग्राउंड स्टेट हे आहे मिक्सचर ऑफ 3s1 अँड 3d1 स्टेट. ड्यूट्रॉनची ग्राउंड स्टेट काय आहे, तर 3s1 आणि 3d1 दोन्ही स्टेटचं मिक्सचर. याच्याही पलीकडे आणखी जर डेटा सांगायचं म्हटलं तर 3s1 स्टेटमध्ये ड्यूट्रॉन फाउंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे जवळपास 96% आणि 3d1 स्टेटमध्ये फाउंड होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 4%. 3d1 स्टेटमध्ये फाउंड होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 4%. आणि ते ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स किती असतं, ते ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स असतं तुमचं CS सायस प्लस CD सायडी. हे सर्व हा पूर्ण डेटा आपण कुठे बघितलेला आहे, लास्ट लेक्चरमध्येच बघितलेला आहे. सो या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल, मग या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी की मिक्सचर ऑफ 3s1 अँड 3d1 स्टेट. मिक्सचर ऑफ 3s1 अँड 3d1 स्टेट, दिस इज द ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स ऑफ ड्यूट्रॉन. ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स ऑफ ड्यूट्रॉन हा कशामधला क्वेश्चन्स आहे, हा आहे तुमचा गेट मधला क्वेश्चन्स. हा आहे गेट मधला क्वेश्चन्स. त्यानंतर हा बघा, हा सुद्धा गेट मधलाच क्वेश्चन्स आहे. हा सुद्धा गेटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा काय विचारलं, ड्यूट्रॉन हॅज ओनली वन बाउंड स्टेट विथ स्पिन पॅरिटी 1 प्लस आयसोस्पिन 0, इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट 0.086 ई फेमटोमीटर स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला हा डेटा दिलेला आहे. तर दिस डेटा सजेस्टेड दॅट द न्यूक्लिअर फोर्स हॅविंग. तर हा जो डेटा आहे तो न्यूक्लिअर फोर्सेसचा काय सांगतात, द ओनली स्पिन अँड आयसोस्पिन डिपेंडन्स. ओके, नो स्पिन डिपेंडन्स अँड नो टेन्सर कंपोनंट. ओके, स्पिन डिपेंडन्स बट नो टेन्सर कंपोनंट. ओके, स्पिन डिपेंडन्स अलॉंग विथ टेन्सर कंपोनंट. तर आपल्याला माहिती आहे की या जो डेटा दिला आहे त्या डेटामध्ये बघा सगळ्यात अगोदर काय काय दिलं ते व्हॅल्यू आपण, की या डेटामध्ये सांगितलेलं आहे की ड्यूट्रॉन हॅज ओनली वन बाउंड स्टेट. ड्यूट्रॉनला फक्त एकच बाउंड स्टेट आहे, याला एकापेक्षा जास्त बाउंड स्टेट एक्झिस्ट करत नाही. आता या लेक्चरमध्ये आपण बघू की ड्यूट्रॉनची हायर बाउंड स्टेट जर आपण अज्युम केली आहे तरी ती हायर बाउंड स्टेट ड्यूट्रॉनची एक्झिस्ट होत नाही. आता समोर आपण बघूच आज. तर पहिले तुम्हाला सजेशन दिलं आहे यामध्ये किंवा पहिला डेटा दिलेला आहे की ड्यूट्रॉन हॅज ओनली वन बाउंड स्टेट. यस, ट्रू आहे. तर ड्यूट्रॉनची स्पिन पॅरिटी दिलेली आहे तुम्हाला, स्पिन पॅरिटी 1 प्लस, हे पण करेक्ट आहे. यस, ड्यूट्रॉनचा आयसो स्पिन दिलेला आहे 0. यस, हा पण करेक्ट आहे. इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट ड्यूट्रॉनचं दिलेलं आहे तुम्हाला 0.286 ई फेमटोमीटर स्क्वेअर 86. हा जो गिवन डेटा दिलेला आहे अबाउट ड्यूट्रॉन D12 न्यूक्लियस, या D12 न्यूक्लियसचे असोसिएटेड खाली 4 स्टेटमेंट दिले, स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी, स्टेटमेंट सी आणि स्टेटमेंट डी. तर या 4 पैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे हे आपल्याला विचारलेले आहे. तर बघा, ओनली स्पिन अँड आयसोस्पिन डिपेंडन्स. न्यूक्लिअर फोर्सेस फक्त स्पिन आणि आयसोस्पिनवर डिपेंड करतात का, नाही. तर न्यूक्लिअर स्पिन जो आहे किंवा न्यूक्लिअर फोर्सेस जे आहे ते फक्त न्यूक्लिअर स्पिन आणि आयसोस्पिनवर डिपेंड करत नाही, तर ते न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या चार्ज डिस्ट्रीब्युशनवर सुद्धा डिपेंड करतात. की न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा चार्ज कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटेड आहे. सो या गिवन डेटावरून हे पहिलं डिपेंडन्स तुम्हाला मिळत नाही. सो पहिलं ऑप्शन काय झालं तुमचं, सो पहिलं ऑप्शन जे आहे तुमचं इथंच झालं, पहिलं ऑप्शन फॉल्स. पहिलं ऑप्शन फॉल्स झालं का, कारण न्यूक्लिअर फोर्सेस फक्त स्पिन आणि आयसोस्पिनवर डिपेंड करतात का, नाही. तर न्यूक्लिअर फोर्सेस हे डिपेंड करतात की न्यूक्लियसच्या आतमध्ये ते चार्जेस कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड आहेत ते. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्सेस आर हॅव्हिंग नो स्पिन डिपेंडन्स अँड नो टेन्सर कंपोनंट. हे तर असूच शकत नाही, कारण न्यूक्लिअर फोर्सेस स्पिनवर डिपेंड करतात. सो सेकंड ऑप्शन तुमचं इथेच काय झालं, रॉंग झालं. सेकंड ऑप्शन पण काय झालं, रॉंग झालं. कशामुळे, कारण इथे दिलेलं आहे की तुम्हाला नो स्पिन डिपेंडन्स, आणि आपण न्यूक्लिअर फोर्सेस
जे की फर्स्ट लेक्चरमध्ये किंवा सेकंड लेक्चरमध्ये घेतले तिथे लिहिलं की न्यूक्लिअर फोर्सेस इज डिपेंड्स ऑन स्पिन. सो सेकंड ऑप्शन पण काय झालं इथेच तुमचं कॅन्सल आउट झालं. त्यानंतर स्पिन डिपेंडन्स बट नो टेन्सर कंपोनंट, तर हेही सुद्धा ऑप्शन नाही. का? कारण की हे जो इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट आहे, काय इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट ही काय आहे टेन्सर, हे आपण लास्ट लेक्चरमध्येच पाहिलं. सो तिसरं ऑप्शन सुद्धा पण काय होतं इथून फॉल्स होतं. स्पिन डिपेंडन्स अँड नो टेन्सर कंपोनंट हे पण आन्सर काय होतं फॉल. मग न्यूक्लिअर फोर्सेसबद्दल उरलेलं कोणतं आहे ऑप्शन डी, जे काय ट्रू आहे की न्यूक्लिअर फोर्सेस इज डिपेंड्स ऑन स्पिन अलॉंग विथ टेन्सर कंपोनंट. मग टेन्सर कंपोनंटचा अँगल कुठून आला तर इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंटवरून आला. सो गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे तर ऑप्शन डी. गिवन क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय आहे, करेक्ट आन्सर काय आहे तर ऑप्शन डी. आणि ऑप्शन डी कसं कॅल्क्युलेट केलं आपण, कारण आपल्याला माहिती आहे की जो डेटा न्यूक्लियसच्या बाउंड स्टेट न्यूक्लियस जो कोणता आहे आपला न्यूट्रॉन याच्याबद्दल दिलेला आहे, त्या डेटावरून आपण काय केलं या सर्व ऑप्शन्सला व्हेरीफाय केलं आणि नंतर असं बघितलं किंवा त्या डेटावरून आपल्याला असं फाउंड झालं की चौथं जे ऑप्शन आहे डी की स्पिन डिपेंडन्स अलॉंग विथ टेन्सर कंपोनंट ह्या ज्या आहेत ह्या न्यूक्लिअर फोर्सशी असोसिएटेड डेटा काय होते, न्यूक्लिअरच्या असोसिएटेड प्रॉपर्टी काय करतो, हा गिवन डेटा सॅटिस्फाईड करतो. सो करेक्ट ऑप्शन काय मग तुमचं डी ऑप्शन. कोणतं आहे करेक्ट डी ऑप्शन. तर याला व्यवस्थित केअरफुली नोट करून घ्या आणि जे रिझन मी या डी ऑप्शनबद्दल सांगितलेले ते रिझन सुद्धा तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित नोट करून लिहायचं आहे त्यामध्ये. ओके. त्यानंतर हा सुद्धा क्वेश्चन्स आहे गेटचा, हा सुद्धा क्वेश्चन्स गेटमध्येच विचारलेला आहे. बघा, द ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स ऑफ ड्यूट्रॉन इज सुपरपोजिशन ऑफ यस अँड डी स्टेट्स, हे आपल्याला माहिती आहे. यस, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, हा सुद्धा महत्त्वाचा शब्द इथे. काय खालीलपैकी कोणतं ट्रू नाही ते विचारले, जे ट्रू आहे ते विचारलं का नाही, खालीलपैकी कोणतं चुकीचं आहे ते विचारलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिले काय इट हॅज नॉन झिरो क्वाड्रपल मुवमेंट. यस, तर न्यूट्रॉनला नॉन झिरो क्वाड्रपल मुवमेंट असतं, हे बरोबर आहे. न्यूट्रॉनला नॉन झिरो क्वाड्रपल मुवमेंट असतं, हे बरोबर आहे. आपल्याला कोणतं स्टेटमेंट विचारले चुकीचं असणार, म्हणजे हे तर ऑप्शन असेल कायचं नाही हे, कारण हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं स्टेटमेंट विचारलेलं आहे. सो पहिलं स्टेटमेंट क्वेश्चनचा आन्सर असेल का नाही. त्यानंतर द न्यूट्रॉन प्रोटॉन पोटेन्शियल इज नॉन सेंट्रल. येस, आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिअर पोटेन्शियल कशी आहे नॉन सेंट्रल पोटेन्शियल आहे. आपण कशावरून सांगू शकतो की न्यूक्लिअर फोर्सेस नॉन सेंट्रल आहे, तर नॉन सेंट्रल फोर्सेसची रिस्पॉन्सिबल असणारा पोटेन्शियल पण कसं असेल नॉन सेंट्रल. तर हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे, पण आपल्याला रॉंग स्टेटमेंट विचारलेलं आहे. सो हे पण याचं ऑप्शन असेल का नाही, हे पण याचं ऑप्शन असेल का नाही. का? कारण की करेक्ट आहे ना, आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे का, आपल्याला विचारलेलं आहे खालीलपैकी कोणतं ट्रू नाही आहे. हे दोन्ही पहिले स्टेटमेंट ट्रू आहे. सो पहिलं आणि दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर असेल का नाही. त्यानंतर द ऑर्बिटल वेव्ह फंक्शन इज नॉट स्पेरिकल सिमेट्रिक. द ऑर्बिटल वेव्ह फंक्शन इज नॉट स्पेरिकली सिमेट्रिक. बघा, थर्ड पार्ट काय सांगतो, द ऑर्बिटल वेव्ह फंक्शन इज नॉट स्पेरिकली सिमेट्रिक. ही ट्रू आहे. का? कारण की आपल्याला माहिती आहे काय, आपण पाहिलं की टोटल वेव्ह फंक्शन जे आहे हे टोटल वेव्ह फंक्शन्स आहे तुमचं स्पेस पार्ट, स्पिन पार्ट आणि आयसोस्पिन पार्ट. यापैकी स्पेस पार्ट हा ऑलवेज सिमेट्रिक आहे. स्पेस पार्ट कसा आहे, हा जो स्पेस पार्ट आहे हा स्पेस पार्ट ऑलवेज सिमेट्रिक आहे, पण आयसोस्पिन पार्ट कसा आहे हा असिमेट्रिक किंवा अँटी सिमेट्रिक, आणि हा पण कसा आहे सिमेट्रिक, हा पण कसा आहे सिमेट्रिक. सो ऑर्बिटल वेव्ह फंक्शनचा जो पार्ट आहे तो स्पेरिकली सिमेट्रिक आहे का नाही आहे, स्पेरिकली सिमेट्रिक नाही आहे. आणि तर ते दिलेलं की स्पेरिकली सिमेट्रिक नाही आहे. ऑर्बिटल वेव्ह फंक्शनचा पार्ट जो आहे स्पेरिकली सिमेट्रिक नाही, ही स्टेटमेंट करेक्ट आहे. बट आपल्याला विचारलेले कोणतं आहे रॉंग, आपल्याला कोणतं विचारले रॉंग, बट हे कसं आहे करेक्ट आहे. मग आपला आन्सर आहे का नाही. मग आन्सर काय असेल पाहिजे आपला ऑप्शन डी की द हॅमिल्टोनियन डज नॉट कन्झर्व द टोटल अँग्युलर मोमेंटम. हॅमिल्टोनियन डज नॉट कन्झर्व द टोटल अँग्युलर मोमेंटम, हे स्टेटमेंट काय आहे या गिवन क्वेश्चनचं चुकीचं स्टेटमेंट आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलं आहे. सो करेक्ट आन्सर काय मग तुमचं ऑप्शन डी. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा गेटमध्ये कन्सेप्च्युअल विचारतात असोसिएटेड विथ ड्यूट्रॉन. तर आपण काय असलं पाहिजे बी रेडी. बघा, त्यानंतर इथे दिलेलं आहे तुम्हाला अ ड्यूट्रॉन हॅव्हिंग बाइंडिंग एनर्जी EB कॅन बी डिसोसिएट इंटू प्रोटॉन अँड न्यूट्रॉन बाय गामा रे फोटॉन ऑफ एनर्जी E. द फॉलोविंग करेक्ट, खालीलपैकी काय करेक्ट हे विचारलेले आहे. खालीलपैकी करेक्ट काय आहे ते विचारले आहे. बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की EB जी आहे ती काय आहे बाइंडिंग एनर्जी. EB आहे बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन, बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन. तर आपल्याला माहिती आहे बाइंडिंग एनर्जी डिफिनेशन्स काय सांगते की द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी टू रीच नाही टू ब्रेक द न्यूक्लियस
अमाऊंट ऑफ एनर्जी टू ब्रेक द न्यूक्लियस. आणि न्यूट्रॉनच्या न्यूक्लियसमध्ये काय असतो, तर एक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की EB ही जी बाइंडिंग एनर्जी आहे, ही बाइंडिंग एनर्जी कशाशी करस्पॉन्डिंग आहे, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनना डिसोसिएट करण्यासाठी लागणारी जी काही एनर्जी आहे त्याच्या करस्पॉन्डिंग आहे. आणि तेच काय सांगितलेलं आपल्याला इथे दिलेलं आहे. ही एनर्जी यांनी सांगितलेलं आहे की एक गामा फोटॉन आहे त्या एनर्जी ईच्या इक्वल आहे. ही जी बाइंडिंग एनर्जी आहे ती गामा फोटॉन ईच्या एनर्जीच्या इक्वल आहे, ई गामाच्या. तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट हे विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट ते विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला न्यूट्रॉनचे रिॲक्शन आठवत असेल तर आपण काय केलं तर एक स्लो न्यूट्रॉन इन्सिडेंट केला होता आपण प्रोटॉनवर. स्लो न्यूट्रॉन प्रोटॉनवर इन्सिडेंट केला. मग त्यानंतर आपल्याला एक ड्यूट्रॉन मिळाला होता D12 आणि त्यापैकी मिळाला होता एक गामा फोटॉन, त्यापैकी मिळाला होता गामा फोटॉन. तर आपल्याला माहिती आहे की या बाइंडिंग एनर्जी जी असते या रिॲक्शनची ती इज इक्वल टू असते क्यू व्हॅल्यू, आणि तीच क्यू व्हॅल्यू इक्वल असते एनर्जी इक्वल टू गामा फोटॉन. एनर्जी इक्वल टू गामा फोटॉन. या तिन्हीच्या कन्सिक्वेन्सनुसार आपण काय सांगू शकतो की बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन मस्ट बी इक्वल टू एनर्जी ऑफ गामा फोटॉन. मस्ट बी इक्वल टू एनर्जी ऑफ गामा फोटॉन. सो करेक्ट आन्सर काय मग तुमचं इथे बघा मार्क सुद्धा केलेलं दिसतंय ऑप्शन बी, की ई शुड बी एक्झॅक्टली इक्वल टू AB. ई शुड बी एक्झॅक्टली इक्वल टू AB. बाकीचे सगळे ऑप्शन्स पाहण्याची गरजच नाही. का, कारण की आपण ही रिॲक्शन सॉल्व्ह केलेली आहे. कुठे, थेरी लेक्चर्समध्ये. कधीच्या, आय थिंक हे लेक्चर 18 आहे ना, 16 लेक्चर नंबर 16 मध्ये. कशामध्ये सॉल्व्ह केलं आपण, लेक्चर नंबर 16. ओके. त्यानंतर बघा इथे काय सांगितलेलं आहे, द ग्राउंड स्टेट. हा सुद्धा कशामधला क्वेश्चन आहे, गेट. हा सुद्धा कशामधला क्वेश्चन आहे, गेट. तुम्हाला माहिती आहे गेटचे क्वेश्चन्स मी का घेतोय, कारण गेटमध्ये असणारे भरपूर सारे क्वेश्चन्स ॲज इट इज नेट सेटमध्ये जसेच्या तसे उचलून टाकलेले आहेत. बघा काय दिले, द ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन इज टेकन ॲज अ ॲडमिक्स्चर ऑफ S and D स्टेट्स. येस. द एक्सप्रेशन ऑफ द इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट ऑफ ड्यूट्रॉन कंटेन्स अ क्रॉस टर्म्स इन S and D स्टेट्स बिकॉज द न्यूक्लिअर फोर्स इज शॉर्ट रेंज. तर याच्यामुळे का नाही. द न्यूक्लिअर फोर्स हॅज स्पिन डिपेंडन्स. याच्यामुळे का नाही. द क्वाड्रपल ऑपरेटर हॅज अ टर्म्स ऑफ द फॉर्म ऑफ psi 2m theta phi and the nuclear forces has an exchange character. तर बघा आपल्याला माहिती आहे यापैकी आपण ड्यूट्रॉनच्या S आणि D स्टेटच्या करस्पॉन्डिंग जे काही वेव्ह फंक्शन त्याचं ॲडमिक्स्चर न्यूक्लिअर फोर्सेसच्या प्रॉपर्टीच्या असोसिएटेड डिस्कस केलेलं आहे का नाही. आपल्याला माहिती होतं की इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट जे काय QZZ. तर या QZZ ची व्हॅल्यू काय होते, तर ती होते 16 पाय अपॉन 5 इंटू R² psi 20 ऑफ थिटा फाय. 20 ऑफ थिटा फाय. मग या psi 20 ऑफ थिटा फायलाच आपण काय लिहू शकतो की psi 2m ऑफ थिटा फाय, psi 2m ऑफ थिटा फाय. म्हणजेच न्यूक्लिअर फोर्सेस काय की न्यूट्रॉनच्या न्यूक्लियसमध्ये ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स हे S आणि D स्टेटचं मिक्सचर आहे. हे आपण कशाच्या रिस्पॉन्सने सांगू शकतो, तर क्वाड्रपल मुवमेंट ऑफ ऑपरेटर जो आहे हा QZZ हा कशाच्या कन्सिक्वेन्स आहे, तर तो हा psi 2m ऑफ थिटा फाय या ऑपरेटरच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. याच्यामुळे आपण सांगू शकतो, कारण टू कशाच्या करस्पॉन्डिंग आहे, तर L इज इक्वल टू 2 इज करस्पॉन्डिंग टू D शेल. L इज इक्वल टू 2 इज करस्पॉन्डिंग टू D शेल. आणि ड्यूट्रॉनमध्ये एकच न्यूक्लियन आहे, तर लास्ट अनपेड ड्यूट्रॉन कशामध्ये असतो, लास्ट अनपेड न्यूक्लियन जो आहे तो S शेलमध्ये. म्हणून आपण या रिझल्टवरून सांगू शकतो की L इज इक्वल टू 2च्या करस्पॉन्डिंग ही आपल्याला स्पेरिकल हार्मोनिक मिळते, आणि ते L इज इक्वल टू 2च्या करस्पॉन्डिंग कोणते स्टेट असते, D. मग ह्या रिझनवरून आपण सांगू शकतो की न्यूक्लियस जो आहे कोणता, ड्यूट्रॉन. तर ड्यूट्रॉनचे न्यूक्लियस S आणि D दोन्ही स्टेट्सचं काय आहे, ॲडमिक्स्चर किंवा दोन्हीच्या मिक्सचर्सपासून ड्यूट्रॉनची ग्राउंड स्टेट बनलेली आहे. सो या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल, मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल तुमचं ऑप्शन सी, जे की तुम्हाला इथे मार्क केलेलं दिसतंय ऑप्शन सी. हा काय तुमचा गेटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा सुद्धा काय गेटमधला प्रश्न आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे का, नाही. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नाही. यानंतर आता बघूया आपण नेक्स्ट पॉईंट कशाचा, ड्यूट्रॉनचाच. नेक्स्ट पॉईंट बघू ड्यूट्रॉनचाच. बघा इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट आपण काढलं. त्यानंतर आता बघू आपण ड्यूट्रॉनचं मॅग्नेटिक मुवमेंट. ड्यूट्रॉनचं काय बघू, मॅग्नेटिक मुवमेंट. आता आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक मुवमेंट का प्रोड्यूस होतं, कसं प्रोड्यूस होतं, याचं रिझन की मॅग्नेटिक मुवमेंट न्यूक्लियसला काय असतं, हे सर्व आपण कशामुळे किंवा न्यूक्लियसमध्ये मॅग्नेटिक मुवमेंट का अराईज होतं याबद्दल सर्व डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे मी या मॅग्नेटिक मुवमेंटच्या पार्टमध्ये जास्त काही तुम्हाला परत ते सांगणार नाही. का, कारण की आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक मुवमेंट ड्यूट्रॉनचं कशामुळे असेल, तर ड्यूट्रॉनच्या आतमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या डिफरंट ऑर्बिट्सच्या रोटेटिंग आणि स्पिनिंग इफेक्टमुळे.
काय लिहायचं डायरेक्टली पॉईंट लिहा की मॅग्नेटिक मुवमेंट of deuteron is due to the spin. Magnetic moment of deuteron is due to the spin magnetic moment is due to the spin magnetic moment. स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट कशामुळे राईज होतो तर spinning of nucleons. The spin magnetic moment of proton and neutron and their relative orbital angular momentum. तर न्यूक्लियस जो आहे कोणता ड्यूट्रॉन, त्या ड्यूट्रॉन न्यूक्लियसच्या हा जो ड्यूट्रॉन न्यूक्लियस आहे त्याच्यामधलं जे मॅग्नेटिक मुवमेंट ते कशामुळे प्रोड्यूस होतं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या स्पिनिंग मुवमेंटमुळे. कशामुळे प्रोटॉन न्यूट्रॉनच्या स्पिनिंग मुवमेंटमुळे आणि त्यांच्या रिलेटिव्ह ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटममुळे काय असतं तर न्यूट्रॉन न्यूक्लियसला मॅग्नेटिक मुवमेंट आहे. न्यूट्रॉन न्यूक्लियसला काय मॅग्नेटिक मुवमेंट. मग आपण कसं लिहिणार मॅग्नेटिक मुवमेंटचा झेड कंपोनंट तर तो लिहिणार आपण म्यू झेड इज इक्वल टू जीपी इज लँडेजी फॅक्टर करस्पॉन्डिंग टू प्रोटॉन इंटू स्पिन मुवमेंट ऑफ प्रोटॉनचं झेड कंपोनंट प्लस जीएन इज लँडेजी फॅक्टर करस्पॉन्डिंग टू न्यूट्रॉन आणि एसएन झेड मीन्स न्यूट्रॉनचा झेड कंपोनंट ऑफ स्पिन प्लस 1/2 LZ. L is relative angular momentum. आणि ही मॅग्नेटिक मोमेंटम असेल इन टर्म्स ऑफ म्यू1 म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन्स. तर आपल्याला माहिती आहे काय की टोटल वेव्ह फंक्शन्स काय आहे न्यूट्रॉनचं टोटल वेव्ह फंक्शन्स आहे तुमचं टोटल वेव्ह फंक्शन्स काय आहे टोटल वेव्ह फंक्शन्स आहे CS प्लस CD सायडी. मग ह्या मॅग्नेटिक मोमेंट ऑपरेटरला जर तुम्हाला या फंक्शनच्या करस्पॉन्डिंग सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करतो क्वांटम मेकॅनिकली सॉल्व्ह करत असतो. म्यू झेड इज इक्वल टू म्यू झेड काय मिळेल तुम्हाला म्यू झेड याला जर का तुम्ही काय केलं क्वांटम मेकॅनिकली सॉल्व्ह केलं क्वांटम मेकॅनिकली सॉल्व्ह केलं मग यामध्ये सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या आणि क्वांटम मेकॅनिक सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू ऑब्टेन होती कशाची की मेन व्हॅल्यू ऑफ झेड कंपोनंट ऑफ अँग्युलर मोमेंटम तर ते तुम्हाला ऑब्टेन होतं 0.857 म्यू. किंवा की हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये म्यू झेडची ही व्हॅल्यू पुटअप केली फंक्शनची व्हॅल्यू पुटअप करायची नंतर त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. त्या प्रोबॅबिलिटी तुम्ही क्वांटम मेकॅनिकल सॉल्व्ह केलं तर शेवटी तुम्हाला हा रिझल्ट मिळेल. ओके. आता मी त्याला क्वांटम मेकॅनिकली सॉल्व्ह करायचं आहे तर ही तुमच्यावर टास्क ठेवतो. जर तुम्हाला एखाद्या टेक्स्टबुकमध्ये जर का पाहून आन्सर मिळत असेल तर लिहायचं अदरवाईज तुम्ही हा डायरेक्टली रिझल्ट लक्षात ठेवला तरी चालते. कारण की तुम्हाला न्यूक्लिअर फिजिक्सच्या सेक्शनमध्ये इतके डेरिव्हेशनवाले क्वेश्चन्स विचारत नाही. शक्यतो तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागतं रिझल्ट्स. कारण नीटमध्ये किंवा सेटमध्ये किंवा नेटमध्ये क्वेश्चन्स कसे असतात मल्टिपल चॉईस. कसे आहेत डिस्क्रिप्टिव्ह आहेत का नाही कसे आहेत मल्टिपल चॉईस. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो नेटमध्ये सेटमध्ये गेटमध्ये भरपूर एक्झाम्समध्ये डायरेक्टली विचारतात तो म्हणजे की द फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन. कोणता आहे फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन. ॲक्च्युअलमध्ये ड्यूट्रॉनची फर्स्ट एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करत नाही. मग आपण ही जी आहे फिनॉमिनॉन फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन याला आपण बाय कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करू. काय करू आपण असं अज्युम करू आपल्याला माहिती आहे की फर्स्ट एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करत नाही. ड्यूट्रॉनची फर्स्ट एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करते का नाही हे आपल्याला ओरिजिनली माहिती आहे. बट आपल्याला काय करायचं आहे की पहिली एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट होत नाही हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ते प्रूव्ह कसं होईल तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण असं अज्युम करू इनिशियली की फर्स्ट एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट होते. मग त्याच्या अकॉर्डिंग इक्वेशनला सॉल्व्ह करू आणि दाखवू की येणारे रिझल्ट हे त्याच्या करस्पॉन्डिंग एक्सपेरिमेंटल रिझल्टसोबत मॅचअप करतात का नाही. मग दिलेले रिझल्ट जर का एक्सपेरिमेंटल रिझल्टसोबत मॅच करत नसतील म्हणजे काय आपण घेतलेलं अझम्पशन चुकीचं आहे. काय आहे चुकीचं. बघा फॉर L इज इक्वल टू 0
एल इज इक्वल टू 0 टर्मच्या करस्पॉन्डिंग काही रिझल्ट आपल्याला काय, एल इज इक्वल टू 0 अँड एल इज इक्वल टू 2, ह्या काय दोन व्हॅल्यूज आहेत कोणाच्या, वेव्ह फंक्शनच्या करस्पॉन्डिंग ऑर्बिटल कॉन्टॅक्ट नंबर एल इज इक्वल टू 0 आणि एल इज इक्वल टू 2 ह्या व्हॅल्यूज आहे करस्पॉन्डिंग टू न्यूक्लियर नंबर ऑफ न्यूक्लियस इनसाइड द न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या ज्या करस्पॉन्डिंग जे ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिटच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू आपल्याला पॉसिबल आहे ती व्हॅल्यू काय आहे, हे काय एल इज इक्वल टू 0 आणि एल इज इक्वल टू 2. मग एल इज इक्वल टू 0 आणि एल इज इक्वल टू 2 याच्या बेसिसवर आपण काय सांगू शकतो, सो दॅट न्यूक्लियर फोर्सेस आर नॉन सेंट्रल. न्यूक्लियर फोर्सेस आर नॉन सेंट्रल. मग न्यूक्लियर फोर्सेस नॉन सेंट्रल असण्याचा रिझन काय आहे, कारण न्यूक्लियर फोर्सेस जर सेंट्रल असतील तर एलची फक्त एकच व्हॅल्यू पॉसिबल असते, इथे एलच्या किती व्हॅल्यूज पॉसिबल, 2. म्हणून आपण सांगू शकतो की न्यूक्लियर फोर्सेस कसे आहेत, नॉन सेंट्रल फोर्सेस. न्यूक्लियर फोर्सेस कसे आहेत, नॉन सेंट्रल फोर्सेस. त्यानंतर एल इज इक्वल टू 0 अँड एल इज इक्वल टू 2 सजेस्टेड एल इज इक्वल टू 0 आणि एल इज इक्वल टू काय सजेस्ट करता आपल्याला, देर इज change in angular momentum, there is change in angular momentum of nucleus, hence the net torque on the system is non-zero. Therefore nuclear forces are non-central. न्यूक्लियर फोर्सेस कसे आहेत, नॉन सेंट्रल. हे कशावरून सांगितलं आपण, कारण की आपल्याला माहिती आहे की जर ऑर्बिटल क्वांटम नंबर एलच्या व्हॅल्यू जर का चेंज होत आहेत तर अँग्युलर मोमेंटम सुद्धा ऑब्विसली काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. जर अँग्युलर मोमेंटम चेंज होते म्हणजे सिस्टमवर ॲक्ट होणारा टॉर्क काय आहे, नॉन झिरो आहे. सिस्टमवर ॲक्ट होणारा टॉर्क जर का नॉन झिरो आहे तर नॉन झिरो टॉर्कच्या करस्पॉन्डिंग कोणता फोर्स असतो, नॉन सेंट्रल फोर्स. नॉन झिरो टॉर्कच्या करस्पॉन्डिंग कोणता फोर्स आहे, सेंट्रल फोर्स. तर न्यूक्लियर फोर्सेस हे नॉन सेंट्रल फोर्सेस आहेत हे एक्सप्लेन करणारा हा रिझल्ट आहे, कारण त्याच्या करस्पॉन्डिंग एलच्या व्हॅल्यूज काय आहेत, एकदा एलची व्हॅल्यू 0 आणि एलची व्हॅल्यू 2 आहे. तर या दोन व्हॅल्यूच्या एक्सपान्शनवरून आपल्याला असं कळतं आहे की न्यूक्लियर फोर्सेस जे आहेत ते न्यूक्लियर फोर्सेस कसे आहेत, नॉन सेंट्रल. न्यूक्लियर फोर्सेस कसे आहेत, नॉन सेंट्रल. ओके, न्यूक्लियर फोर्सेस नॉन सेंट्रल. मग आपण आणखी काय सांगू शकतो की फॉर एल इज इक्वल टू 0 सेंट्रिफ्युगल टर्म्स बिकम 0. कारण एलची व्हॅल्यू जर 0 होती तर तुम्हाला आठवत असेल की एल स्क्वेअरची जी व्हॅल्यू होती, एल स्क्वेअरची व्हॅल्यू काय होती, 0. एल स्क्वेअरची व्हॅल्यू 0 म्हणजेच काय, तर सेंट्रिफ्युगल टर्म जी आहे, सेंट्रिफ्युगल टर्म इज 0. सेंट्रिफ्युगल टर्म काय होती, 0. आणि आपल्याला के एची व्हॅल्यू किती मिळाली होती आपल्याला, π/2. कशासाठी, ग्राउंड स्टेटसाठी. ग्राउंड स्टेटसाठी. हे मी कुठून लिहिलं मी, तर आपण डायरेक्टली जिथे पोटेन्शियल सॉल्व्ह केलं होतं कालच्या लेक्चरमध्ये त्याच्या करस्पॉन्डिंग आपण काही लिहिला, हा रिझल्ट लिहिला. मग याला ज्यावेळेस आपण सॉल्व्ह केलं, केची व्हॅल्यू पुटअप केली, केची व्हॅल्यू किती होती, तर केची व्हॅल्यू आपल्याकडे m/h², इकडे होता v0 w अशी काहीतरी व्हॅल्यू होती. मग यामध्ये v0 ग्रेटर दॅन w ही केस होती. मग त्यानंतर यामध्ये पुटअप केले, दोन्ही साईडचे स्क्वेअर केले. मग सर्व व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर सगळ्याच दोन स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला v0ची व्हॅल्यू मिळाली होती. तर v0 किती होता, π² h²/4m² यामध्ये तुम्ही जर पायची h×t मास ऑफ प्रोटॉन 4 आणि a या सर्वांच्या जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला ही व्हॅल्यू जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या करस्पॉन्डिंग ऑप्टेंड होती. काय ऑप्टेंड होते, 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या करस्पॉन्डिंग काय होते, आपल्याला ही व्हॅल्यूज ऑप्टेंड होती. कशाची करस्पॉन्डिंग, ही एक ग्राउंड स्टेट. एल इज इक्वल टू 0 म्हणजे कोणती स्टेट्स आहे, ही ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग. हे काय, पोटेन्शियल करस्पॉन्डिंग टू ग्राउंड स्टेट. पोटेन्शियल करस्पॉन्डिंग टू ग्राउंड स्टेट. जर आपण असं अज्युम केलं की लेट L is equal to 1 is the first excited state of deuteron
ड्यूट्रॉन न्यूक्लियसची काय आहे, एल इज इक्वल टू 0 इज फर्स्ट एक्साइटेड स्टेट. मग एल इज इक्वल टू 1 या फर्स्ट एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी सेंट्रिफ्युगल टर्म आहे कोणती, तर एल स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर आर स्क्वेअर. ही जी सेंट्रिफ्युगल टर्म आहे तर या सेंट्रिफ्युगल टर्मची व्हॅल्यू एल इज इक्वल टू 1च्या करस्पॉन्डिंग किती असते, तर एल इज इक्वल टू 1च्या करस्पॉन्डिंग ती व्हॅल्यू मिळते तुम्हाला 15 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ती व्हॅल्यू मिळते 15 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या करस्पॉन्डिंग. 15 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या करस्पॉन्डिंग म्हणजे सेंट्रिफ्युगल टर्म. मग हा जो असतो डेप्थ ऑफ द पोटेन्शियल, काय डेप्थ ऑफ द पोटेन्शियल, तर डेप्थ ऑफ द पोटेन्शियल काय मिळते आपल्याला, मग डेप्थ ऑफ द पोटेन्शियल मिळते V0 प्राईम इज इक्वल टू V0 प्राईम हे काय फर्स्ट एक्साइटेड पोटेन्शियल, फर्स्ट एक्साइटेड स्टेट मधलं पोटेन्शियल आहे V0 आहे ग्राउंड स्टेट पोटेन्शियल. V0 इज ग्राउंड स्टेट पोटेन्शियल. आणि या ग्राउंड स्टेट पोटेन्शियलवरून काय करावं लागेल आपल्याला, सेंट्रिफ्युगल टर्मच्या करस्पॉन्डिंग असणारं पोटेन्शियल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सेंट्रिफ्युगल टर्मच्या करस्पॉन्डिंग असणारं पोटेन्शियल काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग V0ची व्हॅल्यू किती आहे बघा, V0ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, ती होती 35 आणि हे 15, 35 आणि 15. मग याला जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला, रफली 20 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, मिळते V0 प्राईमची व्हॅल्यू रफली 20 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. रफली काय मिळते ही 20 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. बट आपल्याला माहिती आहे काय, बट KA इज इक्वल टू असतो π/2 करस्पॉन्डिंग टू ग्राउंड स्टेट आणि KA इज इक्वल टू काय मिळेल मग 3π/2 करस्पॉन्डिंग टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट, करस्पॉन्डिंग टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट. मग आपण काय करू, एकदा फर्स्ट एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग पोटेन्शियल या फॉर्म्युल्याचा यूज करून काढू. बघा त्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला तर आपल्याला काय मिळेल, त्याच्यानुसार पोटेन्शियल मिळेल V0 प्राईम इज इक्वल टू 9π स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 4m ए स्क्वेअर, 4m ए स्क्वेअर. यापैकी ही जी व्हॅल्यू आहे 9च्या व्यतिरिक्त सगळी π स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 4m स्क्वेअर ही सगळी व्हॅल्यू कशाची आहे, तर ही व्हॅल्यू आहे तुमची V0ची. मग तुम्हाला मिळते की V0 प्राईम इज इक्वल टू 9 इंटू V0. मग V0ची व्हॅल्यू किती आहे, 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग V0 प्राईम इज इक्वल टू काय मिळतं मला, फर्स्ट एक्साइटेड करस्पॉन्डिंग पोटेन्शियल 9 × 45 = 5 = 4 नंतर 27 27 आणि 4 28 29 31 किती म्हणजे तुम्हाला 351 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, 351 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तुम्हाला फर्स्ट एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग पोटेन्शियलची डेप्थ किती मिळते की 315 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे आपण काय सांगू शकतो, which is implies that this amount of depth is required for first excited state, but such high potential do not exist, hence the first excited state of deuteron do not exist. आणखी याचा कॉन्सिक्वेन्स आपण कसं सांगू शकतो की ओनली ग्राउंड स्टेट इज द बाउंड स्टेट फॉर ड्यूट्रॉन न्यूक्लियस. ड्यूट्रॉन न्यूक्लियससाठी फक्त ग्राउंड स्टेट हीच काय एकमेव बाउंड स्टेट आहे. ड्यूट्रॉनची हायर एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करते का, नाही. न्यूट्रॉनची हायर एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करते का, नाही करत. यालाच आपण दुसऱ्या वेने कसं प्रूव्ह करू शकतो बघा, यालाच आपण दुसऱ्या वेने कसं एक्झिस्ट करतो बघा. कारण आपल्याला माहिती आहे काय, फॉर ग्राउंड स्टेट बघा, एची व्हॅल्यू किती बघितलेली आपण, एची व्हॅल्यू असते 2 फेमटोमीटर.
ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग अगोदर काढू आपण रिझल्ट, त्यानंतर फर्स्ट एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग काढू. ग्राउंड स्टेटमध्ये बघा एची व्हॅल्यू 2 फेम्टोमीटर आणि ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग पोटेन्शियल किती आहे, तर हे जवळपास 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऑर्डरचं, 35 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा 36 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऑर्डरचं. हे किती आहे, जवळपास 36 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऑर्डरचं घेऊ. ओके, फॉर फर्स्ट एक्साइटेड स्टेट, फॉर काय फर्स्ट एक्साइटेड स्टेट, फॉर फर्स्ट एक्साइटेड स्टेट ए प्राईमची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. फर्स्ट एक्साइटेड स्टेट करस्पॉन्डिंग ए प्राईम काढायचं आहे. V0 प्राईमची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, तर V0 प्राईमची व्हॅल्यू मिळेल आपल्याला मग आता 21 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 21 का मिळेल, कारण की इथे बघा, इथे आपण 35 घेतलं म्हणून याची व्हॅल्यू डिफरन्स 20 होता. इथे जर आपण व्हॅल्यू 36 घेतली तर डिफरन्स काय मिळेल तुम्हाला, डिफरन्स मिळेल 21. डिफरन्स मिळेल 21. बघा V0ची व्हॅल्यू काय असते, तर V0ची व्हॅल्यू तुमची पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 4m ए स्क्वेअर. V0 प्राईमची व्हॅल्यू काय आहे, तर 9 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 4m स्क्वेअर. मग यामध्ये दोन्ही जर व्हॅल्यू पुटअप केल्या, आपण जर काय केलं V0 प्राईम अपॉन व्ही प्राईमच्या वेळेस हा ए प्राईम पुटअप करू आपण, V0 प्राईम अपॉन व्ही हे जर घेतलं आपण तर काय मिळेल आपल्याला, हे सर्व टर्म एकमेकांसोबत कॅन्सल आउट होऊन इथे मिळेल तुम्हाला ए स्क्वेअर अपॉन ए प्राईम स्क्वेअर, ए स्क्वेअर अपॉन ए प्राईम स्क्वेअर. ओके, मग बघू आपण यालाच काय करू, परत रिअरेंज करू. आपल्याला काय करायचं आहे, ए प्राईम एका साईडला की आपण ए प्राईम स्क्वेअर उरले टर्म तिकडे पाठवायचं. इकडे काय मिळेल मग तुम्हाला, तर इकडे मिळेल तुम्हाला V0, इकडे मिळेल तुम्हाला V0 अपॉन V0 प्राईम आणि ए स्क्वेअर, V0 अपॉन V0 प्राईम ए स्क्वेअर. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला तर बघा V0ची व्हॅल्यू आणि V0 प्राईम, तर V0 प्राईम काय असतो, तर V0 प्राईम आहे तुमचा, एक मिनिट इथे बघा काय हा इकडे पाठवला तर V0 हा मिळेल तुम्हाला V0 अपॉन V0 प्राईम. येस, हा काय मिळेल V0 अपॉन V0 प्राईम. मग याच्यानुसार तुम्हाला ए प्राईम काय मिळेल, तर ए प्राईम मिळेल तुम्हाला रूटमध्ये V0 अपॉन V0 प्राईम इंटू ए, V0 अपॉन V0 प्राईम इंटू ए. V0ची व्हॅल्यू V0 प्राईमची व्हॅल्यू काय 9V0 इंटू ब्रॅकेटच्या बाहेर ए. तर हा V0 एकमेकांसोबत कॅन्सल, V0 काय बनेल एकमेकांसोबत कॅन्सल होईल. मग हा काय मिळेल तुम्हाला, V0 जर एकमेकांसोबत कॅन्सल झाला तर ओके ही व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, V0 प्राईम इज इक्वल टू 9V0 प्राईमची व्हॅल्यू काय मिळते 9V0 मिळते का इथे व्हॅल्यू तुम्हाला 9V0 नाही मिळणार. इथे काय मिळेल, इथे एक मिनिट मी ही टर्मला परत लिहितो. इथे काय मिळेल, V0 प्राईमचं व्हॅल्यू जर पुढे केलं काय मिळेल तुम्हाला 9 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 4m ए प्राईम स्क्वेअर इंटू हा काय मिळेल तुम्हाला 4m ए स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर, तर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर, पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर कॅन्सल, 4m कॅन्सल. हा काय मिळेल बघा तुम्हाला, हा मिळेल तुम्हाला न्यूमरेटरला मिळेल 9 ए स्क्वेअर आणि डिनोमिनेटरला मिळेल ए प्राईम स्क्वेअर. बघा आपल्या इथे काय झालं, थोडं मिस्टेक झाली. इथे काय मिळेल तुम्हाला V0 प्राईम अपॉन V0 जो आहे, तर V0 प्राईम ऑफ V0ची व्हॅल्यू काय मिळते, हे सर्व इरेज करून टाका, काट मारून घ्या. ही यामध्ये थोडी मिस्टेक झालेली आपली. यामध्ये काय झाली, थोडी मिस्टेक झाली. आता ही करेक्ट व्हॅल्यू आहे. आता ही काय करेक्ट व्हॅल्यू काय, याला सुद्धा काट मारा. आता काय मिळेल तुम्हाला बघा, V0 प्राईम अपॉन V0, इथे काय मिळेल तुम्हाला V0 प्राईम अपॉन V0 इज इक्वल टू मिळाला 9 ए स्क्वेअर अपॉन ए प्राईम स्क्वेअर. आता व्यवस्थित आहे. मग हा ए प्राईम स्क्वेअर जर इकडे पाठवला तर काय मिळेल, ए प्राईम स्क्वेअर इज इक्वल टू V0 अपॉन V0 प्राईम इंटू 9 ए स्क्वेअर. मग दोन्ही साईडचे जर का रूट घेतले तर काय मिळेल, ए प्राईम इज इक्वल टू V0 अपॉन V0 प्राईम, हा रूटमध्ये इंटू 9चा रूट 3 आणि ए स्क्वेअरचा रूट ए. V0ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, V0ची व्हॅल्यू किती आहे 36, V0 प्राईमची 9 इंटू 36. V0ची व्हॅल्यू किती आहे, तर V0ची व्हॅल्यू आहे 36 आणि V0 प्राईम, तर V0 प्राईमची व्हॅल्यू किती आहे, सॉरी V0 प्राईमची 9 इंटू 36 नाही, V0 प्राईमची व्हॅल्यू किती आहे 21. V0 प्राईमची व्हॅल्यू किती आहे 21 इंटू 3 आहे. मग यामध्ये 36चा रूट किती मिळतो, 36चा रूट म्हणजे 6
आणि हा रूट 21 इंटू 3 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 2 फेमटोमीटर इंटू एची व्हॅल्यू किती 2 फेमटोमीटर. मग त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ए प्राईमची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला नियर अप्रॉक्सिमेटली मिळते तुम्हाला 7.8 फेमटोमीटर 7.8 फेमटोमीटर. म्हणजेच यावरून आपण काय सांगू शकतो ए प्राईम म्हणजे काय तर वेलची डेप्थ. ए प्राईम म्हणजे काय रेंज ऑफ डेप्थ वेल. ए प्राईम म्हणजे काय रेंज ऑफ डेप्थ ए प्राईम विच इज इक्वल टू 7.8 फेमटोमीटर करस्पॉन्डिंग टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट. म्हणजे जर का आपण असं अज्युमच केलं बळजबरीने की न्यूट्रॉनची फर्स्ट एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करते तर त्या फर्स्ट एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग पोटेन्शियल वेलची जी काही डेप्थ असेल डेप्थ म्हणजे काय डेप्थ नाही पोटेन्शियल वेलची काय असेल विड्थ. डेप्थ असेल का नाही विड्थ म्हणजे काय आता बघा आपण हवाला असा ग्राफ काढला होता आपण आठवतो तुम्हाला. तर हे जे सेपरेशन आहे हे सेपरेशन ग्राउंड स्टेटमध्ये ए इज इक्वल टू 2 फेमटोमीटर होतं. पण जर का आपण असं अज्युमच केलं की फर्स्ट एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करते तर हे जे सेपरेशन आहे हे सेपरेशन वाढून काय होईल तर हे सेपरेशन ए प्राईम इज इक्वल टू 7.8 फेमटोमीटर होईल असं काय आहे. तर या रिझल्टचं म्हणणं आहे असं या रिझल्टचं म्हणणं आहे. बट आपल्याला माहिती आहे काय की न्यूक्लिअर फोर्सेस इतक्या लॉंग रेंजपर्यंत ॲक्ट होत असतात का नाही. आपल्याला माहिती इतक्या लॉंग रेंजपर्यंत न्यूक्लिअर फोर्सेस एक्झिस्ट करतात का नाही. म्हणजेच आपण काय सांगू शकतो विच इज इम्प्लाइज दॅट किंवा विथ कंपेरेबल टू द न्यूक्लिअर फोर्स such large separation is not possible. Such large separation is not possible so that the excited state of deuteron is not exist. Such excited state of deuteron does not exist. म्हणजे त्यालाच आपण कॉन्क्लूड करून काय सांगू शकतो which is implies that the only ground state is bounded state for deuteron. ग्राउंड स्टेट काय आहे ही फक्त ग्राउंड स्टेट द ओनली ग्राउंड स्टेट किंवा ग्राउंड स्टेट असं लिहू आपण ग्राउंड स्टेट इज ओनली बाउंड स्टेट्स ऑफ ड्यूट्रॉन 1 to न्यूक्लियस and it is mixture of 3s1 and 3d1 state. 3s1 and 3d1 स्टेटचा काय ते मिक्सचर आहे. म्हणजेच इथून आपण ओव्हरऑल कन्क्लुजनवर काय पोहोचलो की ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूट्रॉन ही फक्त एक बाउंड्री स्टेट आहे आणि ती जी ग्राउंड स्टेट आहे ती ग्राउंड स्टेट 3s1 आणि 3d1 या दोन्ही स्टेटचा काय मिक्सचर. तर इथे काय झालं तुमचा हा ड्यूट्रॉनवाला टॉपिक एंड झाला. ड्यूट्रॉनवाला टॉपिक काय झाला एंड. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया नवीन फ्रेश टॉपिक जो की आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी. ओके थँक्यू.